खरं तर हे पक्षविरहित अशा पद्धतीचं या निवडणुकीकडे पाहिलं गेलं पाहिजे, कारण सगळ्या खासदारांसाठी ज्या सुविधा आहेत त्या कॉन्स्टिट्यूशन क्लबची ही निवडणूक आहे. त्यामुळे यामध्ये पक्षाच्या दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा योग्य उमेदवाराच्या दृष्टिकोनातून पाहणं जास्त गरजेचं आहे. कोणाला मत दिलं हे सांगितलं जाऊ शकतं. अरे बापरे, गोपनीयता ठीक आहे. लोकसभा आणि ज्या मला असं वाटतं की मतदानाची कुठल्याही गोपनीयता ही ठेवली पाहिजे. योग्य उमेदवाराला दिलं एवढं नक्की. क्लबची निवडणूक आहे. खासदारांचा त्या राजकारणाच्या पलीकडे सुद्धा एक आयुष्य असते आणि जिम असेल, इतर गोष्टी असतील, त्या आम्हाला एकत्रितपणे आमचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी एक व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे. जुन्या लोकांनी एकत्रित येऊन केलेली आहे आणि ती करत असताना उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे खरं तर हे पाहायची काही गरज नाही. चांगलं काऊन काम करू शकेल ह्या ठिकाणी तेच आपलं पाहिलं जाते. आणि तुम्ही पाहिलं ते दोन्ही पॅनलमध्ये काँग्रेसचे आणि इंडिया अलायन्सचे उमेदवार दोन्ही पॅनलमध्ये दिसतात. त्यामुळे तसं काय पक्षीय संबंध ह्या काय वाटतं की कोण संभाव्य विजेता असेल, कोणतं पॅनल किंवा कोण नेता सर्वाधिक मतं घेईल, कोण तर सांगता येत नाही. निश्चितच आता आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी सभासद झालेलो आहे. मात्र एकंदरीत क्लबसाठी जे चांगला विचार करतील त्यांनी विजय होतील आणि थोडं संमिश्र निकाल लागण्याची शक्यता ह्यातनं. मी कोणाला मतदान केलं हे सांगू शकतो. निश्चित माझं मतदान गुप्त मतदानाचा माझा अधिकार आहे, तो मी पूर्णपणे घेतलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की मी ज्याला मतदान केलं तेच निवडून येतील आणि क्लब पुढच्या ह्या काळात चांगलं चालवतील. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.